अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून द्यायला लागणार आहे की वंचित बहुजन आघाडीची ताकद अजून जिवंत आहे आणि आपलं अस्तित्व काय आहे हे आपल्याला या निवडणुकीत दाखवायला लागणार. 35 वर्ष वंचित बहुजन आघाडी भाई बहुजन महासंघाने अकोल्यामध्ये जिल्हा परिषदेची सत्ता होती आणि बऱ्याच कार्यकर्त्यांना विविध समाजाच्या लोकांना प्रतिनिधित्व दिलंय आणि त्यांचं प्रतिनिधित्व आणि त्यांचं नेतृत्व हे या निवडणुकीत होतं. आणि आपण याचं महत्व समजतो. ही निवडणूक तळ्या गाळ्यातल्या कार्यकर्त्यांची, सर्वसाधारण कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांसमोरीकडे एवढं आपल्या सर्वांना आश्वासन देतो की या निवडणुकीमध्ये पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या, विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये काम केलेल्या आणि मागील निवडणुकीमध्ये जे पक्षाबरोबर राहिले त्या कार्यकर्त्यांना, त्या तळ्या गाळ्यातल्या कार्यकर्त्यांना प्राधान्याने तिकीट दिलं जाईल हे मी आपल्या सर्वांना सांगतो. आणि आपण जेव्हा काम करायला जातो, आपण जेव्हा प्रचाराला जातो तेव्हा आपल्या सर्वांसोबत प्रॉब्लेम्स काय, समस्या काय ते आपण समजून घेतले पाहिजे आणि त्याला सामोरे कसं जायचं हे पण आपल्या सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. एक मोठी गोष्ट आपण समजून घ्या की पहिली आपली जिल्हा परिषद लागायची आहे. बाळासाहेब आंबेडकर अकोला जिल्ह्यामध्ये येण्याच्या आहे. इथे तुम्ही जर पाट्या बघितल्या असतील तर त्या सगळ्या भाऊसाहेब, दादासाहेब, हा पाटील, तो पाटील, आपला एकही माणूस कुठेतरी संकेत जातो बघा. एक बौद्धांचा, एक एसटी समाजाचा, एक मातंगांचा, एक चर्मकारांचा, एक गोरांचा, एक बंजाऱ्यांचा, एक बंजाऱ्यांचा, धनगरांचा, माळ्यांचा, तेल्यांचा, साळ्यांचा, ढोरांचा, कोळ्यांचा यांचा एक तरी प्रतिनिधी मुसलमानांचा झाला होता का समाजात? आणि ते प्रतिनिधित्व आणि सगळ्या समाजांना नुसता न्याय मिळवून द्यायचं नाही तर जिल्हा परिषदेच्या मार्फत प्रतिनिधित्व मिळवून द्यायचं आणि त्या प्रतिनिधित्वाच्या मार्फत सत्ता मिळवून त्यांना न्याय मिळवून द्यायचं काम हे वंचित बहुजन आघाडीतून नेहमी जिल्हा परिषदेच्या मार्फत केले आणि ते यापुढे कसं करत राहू. आपण जर महाराष्ट्राची परिस्थिती आज बघितली तर तुम्हाला दिसेल की महाराष्ट्रामध्ये एक खूप मोठं आंदोलन वंचित बहुजन आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीने उभं केलं होतं. ते म्हणजे कंत्राटी भरती आणि त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या आणि त्या सरकारी शाळा बंद पडतात. ते आंदोलन महाराष्ट्रभर जिल्ह्यात हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीने केलं होतं. असा एकच जिल्हा होता जिथे वंचितने आंदोलन करायला नाही लागलं, तो म्हणजे अकोला. कारण का? कारण महाराष्ट्रामध्ये जिथे जिल्हा परिषदेच्या शाळा ठिकठिकाणी बंद पडतात तिथे अकोल्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा परिषदेने एकही शाळा तर बंद नाही पडू दिली पण अजून 200 शाळा गेल्या 505 वर्षामध्ये चालू करण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीने केलं. त्याचबरोबर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दर्जेदार शिक्षण आणि जिल्हा परिषदेची शाळा कशी असली पाहिजे याचं उदाहरण हे वंचित बहुजन आघाडीने उभं केलं. आपल्याच इथे महानमध्ये एक मोठ्या प्रमाणावरती महिलांसाठी उद्योग केंद्र हे वंचित बहुजन आघाडीने पहिल्यांदा उभं केलं होतं आणि ते अकोला जिल्ह्यातलं पहिलं महिलांसाठी उद्योग केंद्र आहे जिथे महिलांना रोजगार आणि उद्योग कसा मिळवून देता येईल आणि महिलांना सक्षम कसं बनवता येईल याचा प्रयोग वंचित बहुजन आघाडीने केला. त्याचबरोबर पूरग्रस्तांना मदत, टेलिमेडिसिन आणि अकोल्यामध्ये गावाच्या ठिकाणी आरोग्य केंद्र आणि छोट्या गावांच्या तिथे एक आरोग्य केंद्राचं सब सेंटर हे वंचित बहुजन आघाडीने चालू केलं होतं आणि हे तुम्हाला आम्ही कुठे महाराष्ट्रात तर तुम्ही समजून घ्या. ग्रामीण भागामधल्या लोकांना सुविधा उपलब्ध करून देणं, ग्रामीण भागामध्ये जिथे कोणत्याही योजना पोहोचल्या नाही तिथे सरकारच्या योजना पोहोचून देणं आणि त्याचबरोबर विविध समाजांना, मायक्रो ओबीसींना, छोट्या मोठ्या जातींना न्याय मिळवून द्यायचं काम हे वंचित बहुजन आघाडीने जिल्हा परिषदेच्या मार्फत केले आणि हे काम असंच पुढे चालू ठेवावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. पण मित्रांनो, आपण जेव्हा काम करायला जातो तेव्हा आपल्याला लोक बरेच प्रश्न विचारतात की आतापर्यंत सेंट्रीच्या लोकांनी काय केलं, आतापर्यंत निवडून आलेल्या मेंबर्सनी काय केलं. तर आरोग्य केंद्राचे काम, पाणी पुरवठ्याचं काम, शेतकऱ्यांना बियाणं वाटप, त्याचबरोबर शाळा आणि शिक्षण ही व्यवस्था चालू ठेवणं आणि ग्रामीण भागातले रस्ते हे महत्वाचं काम वंचित बहुजन आघाडीने जिल्हा परिषदेच्या मार्फत आतापर्यंत करून दाखवलं. पण जेव्हा तुम्हाला
की ZP नक्की काय केलं. तुम्ही त्यांना ठामपणे विचार की इकडच्या वंचितांना बहुजनांना विचारायच्या ऐवजी तुम्ही जरा एकदा सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायचा हिम्मत करा आणि तुमच्या दम असेल तर तुमच्या आमदार आणि खासदारांना जाऊन विचारा की त्यांनी या जिल्ह्यामध्ये नक्की काय केलेलं आहे. आपण आपल्या वार्षिक कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा मुद्दा बोलतो. 3 टर्म झाले एक आमदार, विकासाचं काय नाव नाही. शेतकरी, व्यापारी, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिक सगळेच असते. पण मतदान कोणाला घेत? परत त्यांना सांगितलं. आणि म्हणून मित्रांनो एक समजून घ्या की आता ही सत्ता बहुजनांच्या हातामध्ये आहे. ही सत्ता एकदा इकडच्या बहुजनांच्या हातामधून सुटली तर ती परत येणं खूप अवघड आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना एवढीच कळकळीची विनंती करतो की ताकदीने, पूर्ण तन-मन-धनाने, सामदान दंगभेद पूर्ण यंत्रणा वापरून यावेळेस निवडणुकीच्या रणनीतीमध्ये उतरा आणि कोणत्याही परिस्थितीत बाची टाकीमध्ये सगळ्या जिल्हा परिषदेच्या आणि खालच्या पंचायत समितीच्या सीटा पण मित्रांनो ते काम करताना डोक्याने काम करणं आणि परिस्थिती समजून काम करणं खूप गरजेचं आहे. आता इथे बोलताना आपले तालुका अध्यक्ष म्हणाले की आश्वासन देतो की सगळ्या सीटा काढतील. साहेब आश्वासन नकोय, पण आश्वासन नकोय. कसं करणार, काय करणार याची रणनीती हवी. कोण उभे करणार, काय उभे करणार याची रणनीती हवी, याची स्ट्रॅटेजी हवी. आणि त्या संदर्भात आम्हाला सबमिट करावी अशी आपल्याला विनंती करतो. आणि त्याच पद्धतीने लोकल बॉडीच्या ज्या इलेक्शन असतात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, ह्या निवडणुका वरच्या भाषणांनी बाळासाहेब काय भूमिका घेतात, रेखाताई काय करतात, अंजनीताई काय करतात त्याच्यावरती करत नाही. या निवडणुका ठरतात स्थानिक कामांवरती आणि स्थानिक प्रश्नांवरती. आणि जोपर्यंत तुम्ही वार्षिक कार्यक्रमाच्या शेवटच्या माणसाला विश्वास देत नाही की वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडे आलं तर तुमची सगळी कामं करून मिळतात, तोपर्यंत निवडणूक आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आपल्या सर्कलचा, आपल्या घराचा, आपल्या गटाचा मीच बाळासाहेब आंबेडकर या भूमिकेमध्ये या आणि आपला सर्कल, आपला वॉर्ड, आपला गट, आपला गट हा भरघोस मताने विजयी करा, एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि हेच बोलत असताना अजून एक गोष्ट समजून घ्यायची महत्वाची की आपापसातले जे भांडण आहेत, आपापसातले जे वाद आहेत, आपापसातले जे दुसरे खूप आहेत ते बाजूला ठेवा आणि ते बाजूला ठेवून काम करा. कारण तुम्हाला सांगतो, मला हे सांगताना अतिशय वाईट वाटतंय, अतिशय दुःख होतंय. पण बाहेर इतर महाराष्ट्रामध्ये, अकोल्यामध्ये मूर्तिजापूर मतदारसंघाला आणि बाजी टाकीला खूप चुकीचं नाव पडलंय आपण समजून. आणि हे नाव पुसणं आपल्या सर्वांच्या हातात आहे. मी नाव नाही घेत, तुम्ही बोलत देतात, पण लोकसभेला काय झालं ते आपल्या सर्वांना माहिती. त्याच्या पुढे विधानसभेला काय चोऱ्या झाल्या आणि लूटमारी झाली ते पण आपल्या सर्वांना माहिती. या सगळ्याची यादी बाळासाहेब आंबेडकरांकडे ऑलरेडी गेली आहे आणि तिकीट वाटपामध्ये या सगळ्याचा विचार केला जाणार आहे. मी हे तुम्हाला आपल्या सर्वांना सांगतो. पण आपण अजून एक मुद्दा समजून घेऊ की ही निवडणूक कार्यकर्त्यांची आणि कार्यकर्त्यांनी ताकदीने लढवायची गरज आहे. आणि ज्या पद्धतीने आपण जिल्हा परिषद लढवता त्याच पद्धतीने लोकसभा आणि विधानसभेला काम केलं अशी सर्वांची अपेक्षा होती. पण लोकसभेला आणि विधानसभेला मी प्रचाराला जेव्हा येतो तेव्हा लोकांची एक मागणी होती की दादा युती झाली पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत युती करा, आपली कोणत्याही परिस्थितीत युती झाली पाहिजे. मागणी होती की नाही तुमच्या सर्वांची? होती की नाही तुमच्या सर्वांची मागणी? आता मी उलटी मागणी करतो. रेल्वे साहेब मी काय म्हणतो, आपण जिल्हा परिषदेला महाविकास आघाडीबरोबर युती करू. आपली सत्ता आहे, 52 सीट आहे, 27 आपण ठेवू, 25 बाकीच्यांना वाटू. मंजूर आहे सगळ्यांना? मंजूर आहे सगळ्यांना? मग आता विचार करा, जर आपण स्वतःच्या निवडणुकीला सीटा वाटप नाही करू शकत तर तुमच्या नेत्याच्या निवडणुकीला, बाळासाहेबांच्या निवडणुकीला युती करा हे तुला कुठलं येतं? जर प्रत्येक माणसाने जिद्दीवरती उतरला, पेटून उतरला आणि मी
पाहिजे, लोकसभेला युती पाहिजे, विधानसभेला युती पाहिजे, पण जिल्हा परिषदेमध्ये आम्हाला सत्ता शेअर करायची नाही, आम्हाला पैसा शेअर करायचा नाही, आम्हाला वर्ण आलेला फंड शेअर करायचा नाही. या भूमिकेत राहिला तर लोकांनी तुम्हाला पण ज्या निवडणुकीमध्ये जो निकाल द्यायचा ते देते. पण मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आता ह्याच्यातनं बाहेर पडा. आपल्याला आपला पक्ष उभा करायचा असेल तर जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये, महानगरपालिकेमध्ये, परिषदेमध्ये ज्या पद्धतीने आपण ताकदीने उतरतो त्याच पद्धतीने प्रत्येक निवडणुकीमध्ये ताकदीने उतरा आणि अकोला जिल्हा जो एकदा वंचितचा बालेकिल्ला होता तो परत लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत अकोला वंचित करू, एवढं म्हणून माझं दोष. जय भीम, जय भारत.